कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू। बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी बस चालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत, पत्नीचा दावा। तर वडील 35 वर्षांपासून गाडी चालवतात, कोणताही अपघात झाला नसल्याची त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया। कुर्ला अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई पालिका आणि बेस्टने करावा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना। अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये जाहीर। कुर्ला अपघात प्रकरणी जखमी झालेल्या नागरिकांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट। आमदार ज्योती गायकवाड, अमीन पटेल, माजी मंत्री असलम शेख भाभा रुग्णालयात जखमींच्या भेटीला। बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत द्या, काँग्रेस आमदार असलम शेख यांची मागणी। तर महापालिका प्रशासन आणि बेस्ट प्रशासनावर शेख यांची टीका। गिरीश महाजनांनी घेतली कुर्ला अपघातग्रस्तांची भेट, भाभा रुग्णालयात जात केली विचारपूस। कुर्ला बस अपघात प्रकरणी कंडक्टरवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। कंडक्टर सिद्धार्थ मोरे पोलिसांच्या ताब्यात। कुर्ला अपघातानंतर नाशिकच्या महामार्ग बस स्थानकातील अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी। शनिवारी रात्री बस स्थानकात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडलेला भीषण अपघात। नागपुरातील संविधान शिल्पाचं नुकसान झाल्याच्या घटनेनंतर परभणीत रेल रोको। नुकसान करणाऱ्या माथेफिरूला जमावाकडून चोप। अर्ध्या तासाचं आंदोलन, नंदीग्राम एक्सप्रेस नंतर रवाना। दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल, किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी फेटाळली। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेना शहर प्रमुख रवी पाटलांची पोलिसांशी शाब्दिक चकमक। किल्ल्यावर जाण्यावरून पाटील आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची। तर दुर्गाडी किल्ल्याच्या निकालाचं रवींद्र चव्हाणांकडून स्वागत, पेढे भरवत व्यक्त केला आनंद। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरण, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। राज्यात 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषध पुरवठा। 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावर। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातील विशाल एंटरप्राइजेस कंपनीच्या औषधांचा वापर थांबवण्यात आलाय। बोगस औषध प्रकरणानंतर औषधांच्या पुरवठा टेंडरमधून कंपनीला वगळण्यात आले। बनावट कंपन्यांकडून कुठलीही औषध खरेदी केलेली नाही, परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। जिल्हा रुग्णालयातील सगळी औषधं व्यवस्थित असल्याची माहिती। दुसऱ्याच्या शेतीवर पीक विमा काढून एका अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्यांनी विमा कंपनीची फसवणूक। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिवूर परिसरातली घटना। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा। शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना, कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डात 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य। बायोमेट्रिक पद्धतीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय। भिवंडी महापालिका मुख्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाईचा बडगा। कामकाजात शिस्त आणण्याच्या उद्देशाने कारवाई। अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर शासनाचा बडगा। अनधिकृतरित्या झाडं तोडण्यासाठी असलेल्या 1000 रुपयाचा दंड आता थेट 50,000। जालन्यामध्ये पत्नीचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 पतीच्या खात्यात। विलास भुतेकरांनी पैसे केले परत। पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा विभागाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।